तर नवघर संघाने क्षेत्ररक्षण सजून घेतलाय. ऑन ट्रॅक वरती आलाय तो अभय. स्ट्राइक वरती आहे विश्वनाथ. नॉन स्ट्राइकला त्याची साथ देईल विकी. तर दरम्यान पॉवर प्लेचं पहिलं षटक अभय ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थाबारा पळवून चालणं. पहिला चेंडू वैयक्तिक कोट्यातील. ओहो काय सुरेख टाकलाय. तेवढा सुरेख सन्मान दिलाय. बॉल जातोय. वन माउंस चौकार. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पार. चौकार. पहिलाच बॉल आला. त्याला फ्लिक केला आणि बॉल जातोय फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा भावेश. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरचा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे मात्र जुत केला गेलाय. शॉट थर्डमॅनच्या दिशेने. कोणती धाव मिळणार नाहीये. नवघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वीप केला. पुन्हा तो गॅप शोधलाय आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. नक्कीच गावपट्ट्यामध्ये देखील हा संघ ओळखला जातो. जिथं पॅकर्स या नावानं. पुन्हा एकदा ट्रॅक वरती तिसरा चेंडू. ओहो तीच दिशा दिली. फक्त फ्लिक केलाय. पुन्हा एकदा जातोय. गॅप शोधलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. मुनात सलग 3 बॉल. त्या आत्मविश्वासाने फाईन लेगच्या दिशेने ते मारले गेलेत. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 चौकार आले त्याच्या बॅट मधून. विश्वनाथ या विश्वामध्ये, या क्रिकेटच्या विश्वामध्ये नावारूपाला हा विश्वनाथ ऑन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग पाहायला मिळालंय. गॅप शोधला. सातत्यानं त्या गॅप वरती विचार केला आणि सक्सेस देखील झालाय. पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. पुन्हा एकदा बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. खणखणीत हा 4था चौकार येतोय विश्वनाथच्या बॅट मधून. डगआउट मधून स्वागत होत आहे. टाळ्यांचं कौतुक होत आहे आणि या कौतुकाची थाप मात्र या विश्वनाथच्या पाठीवरती पडते आणि आपल्या संघासाठी जोडतोय धावा. विश्वनाथ या विश्वावरती नाव करतोय. पुन्हा एकदा पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा अभय समोरच्या दिशेने. एकदा मात्र पूर्ण केले गेले. पुन्हा एकदा चुकी झाले. दुसऱ्या धावेचा कोणताही विचार करणार नाही कारण धावसंख्या त्यांना माहीत आहे की पहिल्या षटकाची पुरेपूर आली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती 17 पहिल्या षटकाच्या अखेरीस. एक नवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय. आज चमचमणाऱ्या ट्रॉफ्या मार्केटमध्ये हा पॅटर्न आपल्याला ट्रेंडिंगला आलेला पाहायला मिळतो आणि तोच पॅटर्न आज इथे ठेवला गेला. या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि या लढतीमध्येच चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कोण नाव कोरणार हे पुढच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. चला अक्षय यष्टीरक्षक आहे. याची बॅटिल मी मागील मॅचमध्ये समालोचन करत होतो. नायगावच्या पठ्ठ्यामध्ये ती बॅट मी पाहिले. अक्षयमध्ये ताकद आहे.
तो यष्टीरक्षकाची भूमिका करतोय. तर दरम्यान दुसरं षटक ऑन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद अक्षयने त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवल्या. क्लोजिंगला विकेटी करतोय, परंतु विश्वनाथ तेवढ्याच ताकदीचा पुन्हा एकदा फटका तर सजवलाय, उंची तर आहे, दुरी देखील गाठले, बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये थेट प्रक्षेपण च्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. या दिवसातील हा फ्रेशचा हा शेवटचा सामना आहे. हलक्या त्याने समोरच्या दिशेने ट्राय केला, एकदा मात्र पूर्ण होते तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा फंबल झालाय परंतु कव्हर केलाय. आणि त्यानंतर बॅटर सुंदर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ आपली जी भूमिका आहे, आपली जी जागा आहे ती बजावतोय. तो सांगतोय की मी यासाठी ओपनिंगला जाणला जातो, मी पॉवर प्ले षटक यासाठी खेळलं जातं. त्याचा पुरेपूर वापर अजून तरी पगडा भारी ठरतोय समोरच्या संघाचा, धानी संघाचा. तर दरम्यान पुन्हा एकदा विनोद ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो, गोल टप्प्यावरचा चेंडू होता, कार्पेट चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण होईल का? क्षेत्ररक्षण तर झालंय, फेकी येते गोलंदाजाच्या गोदीपर्यंत, परंतु कोणताही कॉल देणार नाही. या शांततेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कार्यक्रम आपल्याला करत असताना ठाणे संघ कोणत्याही विकेटचं पतन अजून देखील करू दिलं नाहीये नवघर संघाला. विकी ऑन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट बॅटर आहे, पॉइंटच्या दिशेने ते दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, विकेट विकेट मिळते, विकेटचं पतन झालंय. ओके, निर्णय थोडासा पेंडिंग असेल, चर्चा होईल. ओके, नॉट आउट. बॅटची एज लागली आहे, त्यानंतर बॉल जाऊन अदलतोय. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. दरम्यान पुन्हा एकदा मॅच सुरुवात होतीये. विनोद ऑन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्या विकेटचं पतन झालं नाहीये, बॅटची हिट लागली, त्यानंतर ती बॉल जाऊन आदळतोय तो पायावरती. दरम्यान पुन्हा एकदा ऑन ट्रॅक मॅच स्टार्ट होतीये. लेफ्ट बॅटर विकी आपल्याला पाहायला मिळतो, सामना करतो तो विनोद. याचा दुसरं षटक ऑन ट्रॅक वरती प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ओहो, काय फ्लिक केलाय, सो ब्युटिफुल, सो एलिगेट, लुकिंग लाईक वाव. येतोय षटकार, 6 धावा.
दोन्ही बॅटर तेवढ्याच ताकदीचे, दोन्ही गोलंदाज तेवढ्याच ताकदीचे आणि मात्र आक्रमक ठरतोय, पगडा भारी ठरतोय तो बॅटर विकी याचा. पुन्हा एकदा फुल टॉस आणि तेवढी स्पीड होती आणि गॅप शोधलाय, बॉल जातोय, वन बाउन्स, चौकार. बॅक टू बॅक तो षटकार आला, त्यानंतर तो चौकार आला. का तो षटकार आपल्याला पाहायला मिळालाय ना ऑनच्या दिशेने. तर दुसरं षटक संपलं, दुसऱ्या षटकाखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 36 या दुहेरी आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारे जे सामने आहेत ते 4 षटकांचे राहतील अशी अपेक्षा असेल. आयोजकांकडून ते आलंय, याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल तो लढत करेल मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाबरोबर. नवकर संघाचं तिसरं षटक ऑन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. रिषभ चला फास्ट करायचंय. निसर्गाने जो सूर्योदय दिलाय तो काळांतराने निघून जाणार आहे आणि पुन्हा एकदा नव्याने उगवणार आहे. आणि तो नव्याने उगवल्यानंतर पुन्हा एकदा नव्या दिवसाला सुरुवात होणार आहे. हातामध्ये घड्याळ बांधून आपण वेळ थांबवू शकत नाहीये, तर वेळेचं बंधन असेल. चला स्टार्ट करायचं पंच. रिषभ ऑन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं. हो आता मात्र समोरच्या दिशेने स्टेजला वंदन करणारा हा षटकार येतोय, 6 धावा. विश्वनाथची बॅट बोलते. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 30 धावा बोलल्यात, त्याची बॅट बोलले. त्याच्यामध्ये समावेश आहे 4 चौकारांचा आणि 2 षटकारांचा. 4 चौकार आलेत आणि 2 षटकार विश्वनाथच्या बॅट मधून आलेत. अजून देखील जर स्ट्राइक वरती टिकून राहिला तर अजून मोठा स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. हो अजून देखील उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूर राहतोय. वन बाउन्स कलेक्ट करतोय, तोपर्यंत फेकी येते गोलंदाजापर्यंत. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. स्ट्राइक स्वतःकडे ठेवेल कारण हे तिसरं षटक आहे. रिषभ याच पहिल्या चेंडूवरती तो षटकार आला, त्यानंतर 2 धावा आणि हा तिसरा चेंडू. हो हलक्या हाताने खोलवर टप्प्यावरचा चेंडू होता, खाली दिशा दिली पॉइंटच्या दिशेने, परंतु आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चुकी झाली आहे. आणि फुटबॉल खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जीवाचं नाव शिवाय ठेवून तो चौकार अडवायचा होता. एक तर आपला संघ अडचणीत सापडलाय आणि त्यात ही मोठी चूक. 4 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा रिषभ आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ त्याचा सामना करे, मोठा खेळाडू. हो काय टायमिंग केलाय, परंतु आता मात्र उंची होती, दुरी देखील प्राप्त झाली आहे, परंतु आता मात्र लाईनमॅन आहेत आमचे सांगितले जातील. ओके काही नाही आहे, काही नाही आहे. सुरेख क्षेत्ररक्षण तेवढा तो डोळ्याची पापडी झपकतात. एक टाइम वाटलं की षटकार जातोय, परंतु खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते, परंतु यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. एकदा मात्र दरम्यान पूर्ण केली गेली ऐच्छा स्वरूपामध्ये. रिषभ षटकार अडकवला नाही तर थोडासा इंच जरी दूर असता तरी तो षटकार गेला असता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेफ्टर बॅटर येतोय स्ट्राइक वरती. स्क्वेअर लेग
टिप मिड विकेट असेल. लॉंग ऑन लॉंग ऑफ. पुन्हा एकदा स्पीडने बॉल टाकला होता. षटक संपलं आणि षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती 51. दुहेरी आकड्यावरती तिसऱ्या षटकानंतर 51 धावावरती पोहोचलाय. अजून उर्वरित 12 चेंडू आणि या 12 चेंडूंचा सामना करेल विश्वनाथ आणि विकी. अजून देखील पहिली विकेट प्राप्त झाली नाही नवघर संघाला. ठाणे संघाची ही सलामीची जोडी अजून देखील मैदानामध्ये दाखल आहे. त्याच्या बॅटमधून विश्वनाथच्या बॅटमधून टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 36. त्याच्यामध्ये 5 चौकारांचा समावेश आणि 2 षटकार आले आहेत. तिसरा षटकार होऊ शकला असता परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच ताकदीचं होतं. सुरेख क्षेत्ररक्षण केलं सीमारेषेवरती तो खेळाडू. आकाश. तर दरम्यान पुन्हा एकदा अभय येतोय. त्यानं पहिलं षटक हाताळलं होतं आणि 17 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा अभय आलाय आणि सामने आहे तो विश्वनाथ. हो आता मात्र फुल टॉस बॉल त्याला टोल केलाय. बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. षटकार. काय बॅट बोलतेय. खरोखर सुरेख. मला वाटतं अर्धशतकाच्या थोडासा दूर. मला वाटतं विश्वनाथची खेळी किती झाल्या. 14 बॉल 44 वरती खेळतोय विश्वनाथ. 14 बॉल 44 वैयक्तिक. अर्धशतक येईल का बॅट मधून. ओहो खोलवर टप्प्यावरचा चेंडू आणि आता मात्र चौकार येतोय. बॅटची कडा लागून बॉल जातोय सीमारेषे पार. चौकार. 48 धावा धावफलकावरती लागल्या. 2 धावांपासून दूर विश्वनाथ. आतापर्यंत आजच्या दिवसातील मला वाटतं हा पहिला खेळाडू अर्धशतक लावणारा विश्वनाथ ठरेल का. या मैदानावरती रेकॉर्ड लावेल का आपल्या नावाचा. दबदबा ठेवेल का आपल्या संघाचं नाव, आपल्या गावाचं नाव आणि मायपित्याने ठेवलेलं वैयक्तिक नाव म्हणजे विश्वनाथ. 2 धावेपासून दूर येतील का त्या 2 धावा या चेंडूवरती. हलक्या हाताने पुश केला गेला. एकदा मात्र पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होते का आणि झाले आणि अर्धशतक लागलंय आपल्या पाठीवरती विश्वनाथचं. एकदा जोरदार टाळ्या आणि स्वागत करूया. विश्वनाथ चमकला या क्रिकेटच्या विश्वामध्ये. या सीझन मध्ये या ग्राउंड वरती हे दुसरं अर्धशतक आहे आणि रेकॉर्ड नोंदवलाय विश्वनाथ यानं. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती 63 या दुहेरी आकड्यावरती आणि त्यातील वैयक्तिक 50 धावा विश्वनाथच्या नावावरती. पुन्हा एकदा चौथ्या षटकाचं पुन्हा एकदा फटका सजवला आणि आता मात्र पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकार. का बॅटिंग आहे, काय लाईनअप आहे, काय टायमिंग आहे. वा बाई वा. तो पॅकर्स हा देखील मोठा संघ नावाजला जातो पण वाटतं कमी आहे काही खेळाडूंची असं मला वाटतंय. मला वाटतं उर्वरित चौथ्या षटकातील मला वाटतं 2 चेंडू निशेष असतील. मोठा स्कोर उभा झालाय. मला वाटतं या दिवसातील हा स्कोर झालाय. 62 धावा तर झाल्या होत्या. सिद्धीने पुन्हा एकदा फ्लिक केला. काय नजाकत आहे, काय टायमिंग आहे. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार.
नवीन बॉल द्यायचा. 75 धावा धावफलकावरती लागल्यात. विश्वनाथची बॅट बोलतीये. मला वाटतं बॉलरनी झोपून जरी ओव्हर टाकली तरी काय हरकत नाहीये. पंच्याहत्तर धावा. अजून एक षटक उर्वरित आहे. मोठा स्कोर होऊ शकतो. अजून देखील सलामीची जोडी मैदानामध्ये तंबू ठोकून बसली आहे. सलामीची जोडी काम करते. सलामी देण्या जोगे काम करते. हलक्या हाताने सन्मान दिला, फ्लिक केला आणि स्ट्राइक आपल्यावरती ठेवेल. विश्वनाथ ऑन स्ट्राइक वरती येतोय. आता पुन्हा एकदा षटक संपलं आणि षटकाखेरी धावसंख्या धावून पोहोचली गेली 76 धावा ऑन बोर्ड वरती लागल्यात. विश्वनाथची बॅट बोलतीये आणि आता शेवटचं षटक कुणाच्या खांद्यावरती. खूप मार खाल्लेत बॉलरनी. ऑन ट्रॅक वरती बॉलर आलाय आकाश. विश्वनाथ आणि आकाश. आता मात्र 6 बॉल 6 येतील का? हो, पहिला तर फ्लिक केला. अप ट्रॅकरचा वापर आणि झेल चुकतोय. झेल सोडतोय कुणाचा? तर विश्वनाथचा. 1 बाउन्स चौकार. दूर आला थोडासा, परंतु झेल होऊ शकला असता, परंतु तेवढा रनिंग झालं नाहीये. मला वाटतं खेळाडूने अपेक्षा सोडले की काय कळत नाही. वैयक्तिक वरती खेळतोय विश्वनाथ. विश्वनाथ 20 बॉल 67. काय बॅटिंग आहे. 20 बॉल मध्ये 67. पुन्हा एकदा अक्षय. हो, आता मात्र दांडी 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 गोल. विश्वनाथला माघारी. पहिला धक्का जाऊन पोहोचतोय विश्वनाथच्या रूपामध्ये आणि त्याची जागा घेण्यासाठी बॅटर येतोय दुसरा. टॉस होता, परंतु थोडस हुकला. का बॅटिंग केलंय विश्वनाथने. कौतुक केलं जाईल. इनिंग संपते. मला वाटतं 21 बॉल 67 धावांची खेळी. एकदा जोरदार टाळ्या. 21 बॉल 67 ची खेळी करून माघारी परततोय विश्वनाथ. या विश्वावरती नाव कोरलंय. अवी येतोय नवीन बॅटर. कौतुकाची थाप. डगआउटचे खेळाडू, तंबूच्या आश्रयाला असणारे खेळाडू कौतुक करतायत आपल्या खेळाडूचं, कारण ती एक बाजू धरून धरली ती विश्वनाथने. अवी आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडू आहेत ते 4 आणि या 4 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. या दोन्ही संघांमध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाबरोबर खेळेल. मुर्दा संघ आपण रेडी राहायचंय. हो, फटका सजवलाय. उंची तर आहे, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. 1 बाउन्स कलेक्ट करेल चेंडू. तोपर्यंत दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. उर्वरित 3 चेंडू आणि या 3 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. एका साईडला पाहायला गेलं तर अक्षय आहे जो यष्टी रक्षक, त्याच्यामध्ये ती धमक आहे, परंतु अजून तिचे साथीदार थोडेसे नाही आहेत. पुन्हा एकदा. ओहो, आता मात्र तीच ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. टू टू गो असेल. 2 टू गो. बॅटर अवी. पुन्हा एकदा एखादा षटकार येईल का?
हो, कॉम्बॉक्स मध्ये तर चर्चा झाली आहे आणि बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. या इनिंग मध्ये बॉल सीमा रेषा पारच गेलेत, परंतु आता दुसऱ्या इनिंग मध्ये जातील का ते, अक्षयची बॅट बोलेल का. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल तो अभि. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा, सांगता होईल. पुन्हा एकदा हलक्या हाताने ट्राय केला, ऑन साइडला फ्लिक केला, बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावा, टोटल धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे 94 धावा. धावफलकावरती लागल्यात आणि जिंकण्यासाठी 95 धावांचा मोठा डोंगर उभा केलाय नवघर संघासाठी. आणि टीमचं नाव देखील 94 आहे अनिव संघ, आणि धावसंख्या पण जाऊन पोचले 94. लकी आकडा असावा कदाचित, यासाठी नाव ठेवलंय आणि नशिबाने साथ देखील दिले 94. तर दरम्यान दुसऱ्या इनिंगचं धावतं वर्णन करण्यासाठी मी कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतो हेमंत सर यांना, ज्यांनी हा गोड आवाज इथपर्यंत पोहोचवला. त्यांना मी आमंत्रित करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच सुमित बने. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. रोही 11 कामन आयोजित स्वर्गीय दयानंद पाटील स्मृती चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हा सामना पहिल्या फेरीतला चौथा अंतिम सामना असेल. यानंतर आणखीन 2 सामने बाकी असतील. या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल मुर्दा स्पोर्ट मुर्दा टीमच्या जोडीला. पुढे टीम 94 धानीव टीमने जबरदस्त धावसंख्या रचलेली आहे. टीमचं नाव आपण बघतोय टीम 94 आहे. 94 हा आकडा अगदी शुभ लकी मानला जातोय हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रेसाठी, आणि तोच स्कोर उभा केलेला आहे. 95चं एक मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. एक मोठं टार्गेट असेल आणि दोन्ही ओपनिंग जोडी आपण बघतोय मैदानामध्ये. सचिन पाटील आणि अक्षय सोनी हे दोन्ही, अक्षय सोनी आणि सचिन पाटील ही जोडी मैदानामध्ये. तर नक्कीच ही जोडी एक महत्त्वपूर्ण जोडी म्हटली जाईल. हे दोन्ही अटॅकिंग बॅटर आहेत. पोमनच्या ग्राउंडवर आपण बघितलं सचिनने जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली होती. अक्षय लवकर बाद झाला, मात्र त्यानंतर सचिनने संघाचा डाव सावरला होता आणि या वेळेला मात्र दोन्ही बॅटर जे आहेत त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर विश्वनाथ जाधव लगातार 2 टुर्नामेंट या ग्राउंडवर जो खेळला आणि 2 टुर्नामेंटमध्ये हाफ सेंचुरी ठोकलेली आहे. 94 ट्रॉफीमध्ये सुद्धा हाफ सेंचुरी ठोकली होती. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी बायसिकल त्याला मिळाली होती आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा सुरुवात अप्रतिम केलेली आहे. ज्याने आपण बघितलं तर तब्बल धावा जमवल्या होत्या. त्या 67-21 बॉलमध्ये अटॅकिंग बॅटिंग केली आहे पहिल्या इनिंगमध्ये. पहिला बॉल घेऊन जातोय विश्वनाथ. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल हवेत आहे. कॅचची शक्यता सिल्मी डॉनच्या दिशेने. कॅच होतोय पहिल्याच बॉलवर विकेट आणि या ठिकाणी प्लॅटिनम डकवर आउट होतोय फलंदाज अक्षय सोनी इज आउट. सुरुवात खराब झालेली आहे. ज्या बॅटरकडून जास्त अपेक्षा होती तोच बॅटर लवकर बाद होताना दिसतोय. अक्षयच्या भात्यामध्ये मोठे फटके होते आणि अक्षय पहिल्या बॉलवर आउट होतोय. बघितलं थोडंसं कटर बॉल होता, ऑफ कटर बॉल, आणि फटका चुकला, हवेत गेला आणि कॉटन बोल्ड आउट झालेला आहे. अक्षय पाटील येतोय यावेळेला.
हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. हे जे 3 महत्त्वाचे फलंदाज आहे ज्यामधून आपण बघतोय तर एक फलंदाज अक्षय सोनी बाद झालेला आहे. आता मात्र अक्षय पाटील आणि सचिन पाटील या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये मुर्दा टीमसाठी आपण बघितलं सिद्धार्थ आणि अजयनी जी पार्टनरशिप बनवली आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावर अगदी प्रेशर सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग त्याने केली आहे आणि ती मॅच जिंकली होती. ओव्हर द विकेट. हो सरळ बाटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंगॉनच्या बाहेर आले षटकाराने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज अक्षय पाटील. वाट स्ट्रोक, जबरदस्त फटका. ब्लॉक होल मध्ये सरळ बॉल हा टाकला होता आणि ब्लॉक होल मधून उचलला हा बॉल आणि सरळ फेकून दिलाय लॉंगॉनच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. षटकारने आपलं खातं ओपन करतोय. आणखीन चांगला फटका आहे गॅप मध्ये सुद्धा आहे. लॉंग चेस आहे, फिल्डरला नाही अडू शकणार. डीप स्कोअर लेगच्या बाहेर जाईल बॉल. 4 रनसाठी चौकार. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. हे ग्राउंड जर आपण बघितलं तर या ग्राउंड मध्ये कुठेही तुम्ही जर ग्राउंड शॉट खेळता तर नक्कीच गॅप जर शोधला तर बॉल बाउंड्रीच्या बाहेरच जाईल. सुरुवात चांगली झालेली आहे अक्षयच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर मात्र चांगली सुरुवात या ठिकाणी मिळवून देताना दिसतोय अक्षय पाटील. 2 बॉलमध्ये 10 आणि टीमचं टोटल सुद्धा 10 रन्स. पुन्हा एकदा चांगला फटका प्लॅट जातोय डीप स्क्वेअर लेगला. बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी षटकार. दीपक जाधव त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग केली आहे बाउंड्रीच्या बाहेर, नाहीतर बॉल नक्कीच पाण्यामध्ये जाऊ शकला असता. समोर आम्ही बघतोय तब्बल अर्धा डझन बॉल सुकत लावलेले आहेत कारण जुने बॉल मिळत नाही. लक्षात घ्या, जुना बॉल नसेल तर नवीन बॉल तुम्हाला मिळेल. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे. पॉवरफुल शॉट, ताकदवर फटका अक्षय पाटीलच्या बॅटमध्ये होतो. आणखीन एक खणखणीत षटकार. 3 षटकार येतात आणि एक चौकार आलेला आहे. तब्बल धावसंख्या पाहिली तर झालेली आहे 22 रन. महागडा ठरलाय. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली होती, त्यानंतर मात्र अटॅक चढवलाय अक्षयने. अंतिम एक बॉल शेष. उडवलंय ह्या बॉलला सुद्धा आणि पाठवलंय सरळ मिड विकेटच्या बाहेर. अक्षय पाटीलने 6 रनसाठी षटकार. 28 रन पहिल्या ओव्हरमध्ये. खूपच महागडा पडलेला आहे या ओव्हरमध्ये गोलंदाज विश्वनाथ जाधव. ही विकेट अशी आहे, ही ताकद बघितली आपण फटक्यामध्ये. टायमिंग प्रॉपर होतं. मिडल ऑफ द बॅट अतिशय चांगल्या पद्धतीने केला आणि प्रत्येक पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला अक्षय पाटीलच्या बॅटमधून. अटॅकिंग फटकेबाजी अक्षयची. अगदी आल्या आल्या डगआउटमधून सेट होऊन आला होता आणि आल्या आल्या अल्ट्रा ॲग्रेशन मूडमध्ये आपल्याला दिसला आणि खरोखरच अल्ट्रा ॲग्रेशन बॅटिंग पाहायला मिळाली ती अक्षय पाटीलची. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी नवीन बॉलर येतोय. प्रेम येतोय बॉलिंग ट्रॅकवर. प्रेमला कमबॅक करावं लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 28 रन आलेले आहेत. पहिला बॉल सचिन पाटीलसाठी. यावेळेस हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. फिल्डर लॉंग ऑनचा जातोय, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रन या ठिकाणी मिळेल. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर. 29 रन. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली ती आशिष याची. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर प्रेम आपटून टाकलाय. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे. 1 बाउन्स जाईल डीप स्कोअर लेगला बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त फटकेबाजी अक्षय पाटीलच्या बॅटमधून. ऑन साईडचं झोन अतिशय स्ट्रॉंग झोन आहे अक्षय पाटीलचं. बघितलं आपण थोडंसं बाउन्सर बॉल जरूर होता. खांद्याच्या वरून हा बॉल खेळला होता. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 वर. नक्कीच टिट फॉर टॅट जसंच तसे उत्तर दिलं जात आहे टीम 94 धानीव टीमला. ओहो हवेत खेळलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ आणि लोकांच्या मध्ये 1 बाउन्स बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. काय फटकेबाजी आहे. चेप केलं होतं हवेमध्ये हा बॉल. बघितलं की पॉवर प्लेचं षटक आहे आणि हा टिपिकल पॉवर प्ले शॉट पाहायला मिळाला अक्षय पाटीलच्या बॅटमधून. लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून 4 रनसाठी चौकार. भरपूर लॉंग चेस होता आशिषसाठी जो
लॉंगॉनला उभा होता. हवेचा साथ सुद्धा असेल ऑनसाईडच्या दिशेने राईट हँडर बॅटरला, तर त्याचा फायदा उचलताना दिसतोय आपल्याला अक्षय पाटील. फुलटॉस बॉल, आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये सुद्धा आहे. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 41 रन आणि 40 वर बॅटिंग करतोय फलंदाज अक्षय, ज्यामध्ये आपण बघितलं 4 चौकार आणि 4 षटकार आहेत. प्रत्येक बॉलला सीमारेषा बाहेर पाठवलेला आहे, चौकाराने असो किंवा षटकाराने. पूल करत होतं यावेळेला, थोडंसं अपेक्षा केली होती त्यापेक्षा खाली राहिला बॉल. गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं, चेंज ऑफ द स्पेस डिलिव्हरी टाकली. पहिला बॉल जो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 9 बॉल मध्ये 40 वर बॅटिंग करतोय फलंदाज. जबरदस्त बॅटिंग. 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रन रेटनी बॅटिंग करताना दिसतोय अक्षय पाटील. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हा टिपिकल पॉवर प्ले शॉट अक्षय पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. आणखीन एक खणखणीत चौकार. ओव्हरची होते समाप्ती आणि 95चं टार्गेट चेस करायचंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेले आहेत 45 उर्वरित 3 ओव्हरमध्ये आणखीन 50 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ज्या प्रकारे बॅटिंग होत आहे असं वाटते की हे 95 रनचं टार्गेट चेस करतील आणि अक्षय जर शेवटपर्यंत टिकून राहिला तर नक्कीच ही धावसंख्या पूर्ण करतील, हे चेसिंग कंप्लीट करतील. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत सर्व हाय टोटल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 28 आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर 17 आलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर रोहित येतोय. पहिला बॉल सचिन पाटील साठी. पुलचा फटकाय, वन बाउंड जाईल का? यस, वन बाउंड जातो डीप मिड विकेटला, बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आडव्या बॅटने चांगला फटका पुल केलं होतं या बॉलला. डीप मिड विकेटच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर सरळ बॉल पाठवून दिलाय चौकारासाठी. बॉल द्यायचा आहे. या मॅच मध्ये असं वाटते की आपण हायलाइट्स मॅच बघतोय. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा हायलाइट बॅटिंग पाहायला मिळाली आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा हायलाइट बॅटिंग पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल षटकार लागलेले आहेत ते 4, चौकार लागलेले आहेत 6. 5 चौकार तर अक्षयच्या बॅटमधून आलेले आहेत. अक्षय वैयक्तिक खेळतोय 44 वर अँड 6 रन दूर आहे अक्षय पाटील. बघूया हाफ सेंचुरी पूर्ण करेल का? काय जबरदस्त अग्रेशन दाखवतो या मॅच मध्ये. अप्रतिम बॅटिंग अक्षय पाटीलची. ने अक्षय पाटील यस, मॅच बॉल येतोय पुन्हा एकदा. अक्षय शून्यावर बाद झाला होता अक्षय सोनी. मात्र नक्कीच ही मॅच अगदी रंगतदार मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांचं मनोरंजन अतिशय चांगलं होते या मॅच मध्ये. पूल केलाय, पॉवरफुल शॉट डीप मिड विकेटच्या बाहेर. हा बॉल सुद्धा जाईल कामन नदीमध्ये. षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. दोन्ही बाजूने अटॅक कायम आहे. एका बाजूने अक्षय पाटील, दुसऱ्या बाजूने सचिन पाटील. सचिन तेंडुलकरच्या प्रमाणे हा फटका खेळला होता. पुलचा फटका. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 वर. 40 रनची आवश्यकता. बॉल शेष आहेत ते 16. 16 बॉल मध्ये 40. पहिल्या 14 बॉल मध्ये 55 झालेले आहेत. उर्वरित 16 बॉल मध्ये 40 ची आवश्यकता आहे. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. म्हणजेच या विकेटवर किंवा क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोर जो सेफ स्कोर नाहीये. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॉलर सरळ बॅटने खेळला जातो. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल अलॉंग द कार्पेट येतोय. फिल्डर त्या ठिकाणी दुसऱ्या रनचा प्रयत्न होता, मात्र वेट कॉल दिला आणि गॅदर करण्यासाठी चुकला. या ठिकाणी आणखीन रन मिळतील, आणखीन रन मिळतील. ज्या ठिकाणी फक्त एकच होता त्या ठिकाणी 3 रन पूर्ण केलेले आहेत दोन्ही बॅटरने.
थोडंसं प्रेशर मध्ये या ठिकाणी दिसते टीम 94 कॉमन टीम हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फॅम टीम आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय जितू पॅकर जितू फॅम टीम आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 58 रन्स. खरोखरच प्रेक्षकांचं अतिशय चांगलं मनोरंजन होते. हाय टोटल हाय व्होल्टेज मॅच आणि 95चं टार्गेट 5 ओव्हरमध्ये चेस होताना मी पाहिलेलं आहे रणजी स्मृती चषकमध्ये. ओव्हर द विकेट आणखीन एक पुलचा फटका आहे. एलिव्हेशन नाही आहे या फटक्यामध्ये. मिड विकेटला बॉल येतोय. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. वेट हा कॉल. फक्त एकच रन मिळेल आणि 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 59 रन्स. कधी कधी हाय टोटल मॅच अगदी हाय व्होल्टेज होत असतात आणि तसाच हा हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम 94 धानी वर्सेस जितू पॅगर नवगर भाईंदर या दोन टीम मध्ये. 2 बॉल अद्याप शेष या षटकामधले. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस बॉल आणि हा फ्लॅट आहे. ओ षटकार. 6 रन. कॅच घेतल्यानंतर आपण बघितलं पाय बाहेर गेला होता. जम्प केला होता आणि बाहेर गेला बाउंड्रीच्या बाहेर. त्या ठिकाणी फिल्डर आपण बघितलं डीप मिड विकेटला होता. षटकार येतोय आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 65 रन्स. 30 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी आणि बॉल शेष आहे ते 13 मध्ये 30ची आवश्यकता. काय मॅच आणलेली आहे. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. सचिन पाटील यांना अक्षय पाटील या दोन फलंदाजामध्ये जबरदस्त पार्टनरशिप होताना दिसते. 20 मध्ये खेळला जातोय. हा फटका लॉंग ऑफला फिल्डर आहे. 2चा कॉल आहे. स्ट्राइक एंडला थ्रो रनआउटची संधी. ओ विकेटला लागला नाहीये बॉल. आज नशीब चांगलं आहे सचिनचं. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जितू पॅगर नवगर भाईंदर टीमचा स्कोर झालेला आहे 67 रन्स आणि उर्वरित जर बघितलं आपण तर 2 ओव्हर शेष 28 रनची आणखीन आवश्यकता असेल. 14च्या रिक्वायर्ड रन रेटनी आता बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. आतापर्यंत जर आपण बघितलं तर करण रणदेचा विचार केला तर जवळजवळ 22 पेक्षाही जास्त आहे. 22 पेक्षा जास्त करण रणदेनी बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये 28, दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रेमने खर्च केल्या 17 आणि ह्या ओव्हरमध्ये रोहितने खर्च केलेले आहेत 22. आणि पार्टनरशिप जर आपण बघितली तर पार्टनरशिप झालेले पूर्ण 67 रनची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी अक्षय अँड सचिन पाटील या दोन फलंदाजामध्ये. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. रोही 11 कॉमन आयोजित स्वर्गीय दयानंद पाटील स्मृती चषक 2026 बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा येतोय बॉलर विश्वनाथ जाधव. विश्वनाथ मोठ्या रनअपने बॉलिंग करतोय. ऑफ कटर अतिशय चांगला टाकतोय. हो खोलवट टाकण्याचा बॉल पायाच्या समोरून चांगला खेळतोय. थोडासा फ्लंबल होते फील्डर. 2चा कॉल. थ्रो सुद्धा थोडासा वाईट. त्याचा फायदा मिळाला. दोन्ही बॅटरला सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलंय. हे प्रेशर बनवलं. पहिली धाव अतिशय जोरात काढली दोन्ही बॅटरने. मिस फिल्डिंग झाली. थ्रो खराब झाला. 2 रन्स कंप्लीट केल्या. स्कोर जाऊन पोहोचला तो 69 वर. राऊंड विकेट. हो यावेळेला अंगाला बॉल लागतोय. आणखीन 1 रन कंप्लीट. एक बघितलं आपण की हा बॉल बॅटला लागून गेला होता. बॅट अँड पॅड होतं. ही धाव सुद्धा खात्यामध्ये जाईल आणि जवळजवळ 48 वर जाऊन पोहोचलेला आहे तो अक्षय पाटील. 2 रन दूर आहे हाफ सेंचुरी पासून अक्षय पाटील. 2 रनची आवश्यकता असेल हाफ सेंचुरी पूर्णसाठी. एक माइलस्टोन त्याच्या या टेनिस क्रिकेट कॅरियरमध्ये लागू होईल. एक हाफ सेंचुरी त्याच्या कॅरियरमध्ये आणखीन बनेल. बघूया 2 रन बनवेल की नाही. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता. 10 मध्ये 25. विश्वनाथ जाधव राऊंड विकेटचा मारा सचिन सडी या वेळेला. ओहो जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. वॉट स्ट्रोक. थोडासा बॉल पुढे ठेवला सरळ बॅटने 20 स्टेप मध्ये खेळला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकारासाठी. षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 76 वर. 76 रन्स. हाय व्होल्टेज मॅच. 95 चं टार्गेट
नक्कीच थोडंसं कमी पडताना दिसते यावेळेला. हो, पूल करायचं होतं यावेळेला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल. तुम्ही जर थोडंसं शफल झाला तर नक्कीच तुम्ही आमचे जे अंपायर आहेत रिच वाईट बघतील. 2 बॉल अद्याप शेष असतील. धावसंख्या 76 आहे. 9 बॉल 19 रनच्या 8 बॉल 19 रनची आवश्यकता. 8 मध्ये 19 पाहिजे. पुन्हा एकदा यावेळेला वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या मध्ये फरक पडेल. 77 वर जाईल. 18 ची आवश्यकता आहे. बॉल शेष 8. 8 मध्ये 18. काय मॅच रंगलेली आहे. जबरदस्त रंगात आलेली आहे ही मॅच. हाय व्होल्टेज मॅच आपण बघतोय या दोन टीम मध्ये. ओव्हर द विकेट. ओ एज लागले. विकेट किपरच्या हातात बॉल आणि स्वतःवरून निघताना दिसतोय सचिन पाटील. अशा प्रकारे विकेट जाते. विकेट नंबर 2 डाऊन. सचिन पाटील इज आउट. चांगली बॅटिंग करत होता सचिन. जर बघितलं सचिनने सुद्धा चांगली बॅटिंग केली. 3 षटकार ठोकले आपल्या टीमसाठी आणि सचिन पाटीलने बनवले तब्बल 28 रन. जबरदस्त बॅटिंग केली आहे. तंबूमध्ये नक्कीच तो पोहोचल्यानंतर त्याचं स्वागत टाळ्यांनी केलं जाईल. जी 7 अक्षयला त्यांनी दिलेली आहे आणि ही मॅच अगदी चांगल्या पद्धतीने आणलेली आहे. नक्कीच त्याचं स्वागत केलं जाते. किंजल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जितेंद्र पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. रॉयल 11 काबन आयोजित स्वर्गीय दयानंद पाटील स्मृती चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर अँड मॅन ऑफ द सिरीज यांच्याकडून ज्या ट्रॉफ्या आहेत स्पॉन्सर झाले ते जितेंद्र पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम. अंतिम 1 बॉल शेष. फुल करायचं होतं. चुकतो फलंदाज. पुन्हा एकदा हा जातो डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. अंतिम 1 ओव्हर शेष. 1 ओव्हरमध्ये पाहिजे मॅच जिंकण्यासाठी 18 रन. शेवटचे 2 बॉल चांगले टाकले गोलंदाज. 3 बॉल अतिशय चांगले टाकले ते विश्वनाथ जाधवने आणि जो षटकार लागला होता त्यानंतर चांगलं कमबॅक केलं आणि आपल्या टीमला आणखीन चांगल्या स्थितीमध्ये जरूर आणलेलं आहे. त्यानंतर आपण बघतोय रजनीकांत म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम रजनीकांत. वेलकम जितू. चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी आणि आता इक्वेशन असं आहे शेवटचे 6 बॉल 6 मध्ये 18 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अक्षय पाटील जर स्ट्राईक एंडवर असेल तर नक्कीच अक्षय जो लय मध्ये बॅटिंग करतोय ना हे 18 रन नक्कीच तो पूर्ण करेल. बॉलिंगसाठी येतोय बॉलर विके. पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे ती अक्षय पाटील याची. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग अक्षय पाटीलची. काय टायमिंग आहे. काय मिडल ऑफ द बॅट करतोय. प्रॉपर टायमिंगने हा फटका. जबरदस्त शॉट अक्षय पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. 5 बॉल 12 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 5 मध्ये 12 पाहिजे आहे. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे. काय जबरदस्त फटका बघितला आपण अक्षयच्या बॅट मधून. 54 वर जाऊन पोहोचलेला आहे. 5 मध्ये 12 ची आवश्यकता. 5-12 इक्वेशन. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर विके. ओहो जबरदस्त शॉट. यॉर्कर डिलिव्हरी होती. हेलिकॉप्टर शॉट केला आणि बॉलला मिड विकेटच्या बाहेर पाठवलंय. अक्षयने सरळ 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. 1 मॅन शो. जवळ आपण बघितलं तर 60 वर जाऊन पोहोचलेला आहे आणि आतापर्यंत बॉलचा सामना केलेला आहे तो अक्षय पाटीलने. 15 बॉल मध्ये 60 रन. व्हॉट अ बॅटिंग. 6 रनची आवश्यकता. 4 बॉल शेष. 4 मध्ये 6 पाहिजे. फुल टॉस होता मात्र फटका जाईल बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल असेल का आणि 2चा कॉल आहेच. रनआउटची संधी सुद्धा आहे आणि 1 रन कंप्लीट आहे. रनआउट. डायमंड डकवर या ठिकाणी बाद होईल फलंदाज. नाही 1 बॉल खेळला होता त्या ठिकाणी. 3 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
सॉरी 4 बॉल शेष आहे 3 आणि 3 मध्ये 5. जबरदस्त मॅच. 90 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर झालेले आहेत आणि या ग्राउंडवर मी पहिल्यांदा बघतोय की एवढं मोठं टोटल चेस होते. ग्राउंडवर 100 पेक्षा जास्त धावा झालेल्या आहेत, मध्ये कोणी चेसिंग केले नाहीये. हा पहिली मॅच असेल. तीन बॉल शेष, 3 मध्ये 5ची आवश्यकता. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी असेल अविनाश पाटील. नॉन स्ट्राईक एंडला, मात्र स्ट्राईक एंडला 61 वर बॅटिंग करतोय 16 बॉल मध्ये अक्षय पाटील. प्रेशर थोडंसं असेलच, बॉलरवर प्रेशर असेल, फिल्डरवर. ज्या प्रकारची बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग करतोय फलंदाज अक्षय पाटील. उंच शरीरयष्टीचा मजबूत बांध्याचा खेळाडू आहे आणि अटॅकिंग बॅटिंग केले. फुल टॉस बॉल आणि फटक्याने मॅच फिनिश करून टाकलेली आहे फलंदाज अक्षय पाटीलने. 17 बॉल मध्ये बनवले 67 रन आणि ही मॅच जिंकले. चेसिंग करत असताना प्रेशर सिच्युएशन मध्ये ही बॅटिंग करणं खूप कठीण गोष्ट असते. पहिल्या इनिंग मध्ये अशी बॅटिंग बघतोय, मात्र चेसिंग करत असताना ही बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग पाहिली ती अक्षय पाटीलची आणि ही मॅच जिंकलेली आहे ती जीतू पॅकर नवगोर भाईंदर टीमने. कॉन्ग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक हजरत भाई शेख संजय भाई मात्रे अँड टीम 94 धानीप टीम. मॅन ऑफ द मॅच खेळाडू नो डाऊट